नमस्कार, माझे नाव आदिती अजित यादव. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ, एकटा मराठी वाघ. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित शिवभक्त रसिको, अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले असे झाले छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर तेज प्रतापी बाळ जन्माला आला. शिवाय देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवले गेले. त्यांनी केवळ वयाच्या 15व्या वर्षी आपल्या मावळ्यांना संबोधलं. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. त्यांनी तोरणा, शेगड, कोंढाणा यासारखे बळकट किल्ले मिळवले होते. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्काराचा आणि शंभूच्या पराक्रमाचा महाराष्ट्र. साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. त्यांनी बाजी, सूर्याजी, जिवा यासारखे जीवाला जीव लावणारे मावळे त्यांनी कमवले होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या अंगावर शहारे आणतात. महाराजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला, सर्व धर्मांना समान न्याय दिला. त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. महाराजांचे कार्य व विचार हे शब्दात मांडणे शक्यच आहे. शेवटी जाताना एवढेच म्हणू वाटते की ज्याच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती, प्रत्येक शिवभक्ताच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.